परमेश्वर के सम्मुख में मुझे खड़ा किया, म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. इसलिए मैं प्रभु के नाम को धन्यवाद करती हूँ. आज महिला दिनाच्या सर्व आपल्या मंडळीतील महिलांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आज बहनों के जो दिन है, महिला दिन या वुमेन्स डे के लिए मैं सारी बहनों को मेरी तरफ से शुभकामनाएं देती हूँ. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही कारण 12 ऑलरेडी वाजलेले आहेत. और इस समय मैं आपका ज्यादा समय टाइम नहीं लूंगी क्योंकि ऑलरेडी 12 बज चुके हैं. आणि या ठिकाणी परमेश्वराने मला उभं केलं त्याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. और इस जगह में प्रभु ने मुझे खड़ा किया, इसलिए मैं परमेश्वर के नाम का धन्यवाद करती हूँ. माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं मोठं नॉलेज नाहीये. मेरे अंदर ऐसा कुछ भी बड़ा जो ज्ञान नहीं है. या ठिकाणी आपल्यामध्ये पास्टर कसबे आहेत, पास्टर जोस मताई आहे, सिस्टर सुषमा आहे, सिस्टर सोनू आहे. हे वचनामध्ये पारंगत आहे. जिस प्रकार पास्टर कसबे जी, पास्टर जोस मताई, सिस्टर सुषमा, सिस्टर सोनू ये जो वचनों को जानते हैं, ऐसा ज्ञान मुझ में नहीं है. मी जे काही उभे आहे ते केवळ परमेश्वराच्या कृपेने या ठिकाणी. और जो मैं आपके सामने आज खड़ी हूँ वो केवल परमेश्वर के अनुग्रह से खड़ी हूँ. या ठिकाणी मी तुम्हाला सर्वप्रथम जुन्या करारामध्ये असणाऱ्या महिलांची फक्त तुम्हाला मी नावं विचारणार. मैं पुराने नियम पे सबसे पहले आपको पुराने नियम में जो महिलाएं या स्त्रियां हैं उनके नामों को मैं आपसे पूछूंगी. जे मॅक्सिमम नावं सांगतील त्यांना मी इथंच बक्षीस देणार. और जो सबसे ज्यादा नामों को बोलेंगे मैं इसी जगह में आप लोगों को गिफ्ट दूंगी. 1 2 3 4 स्टार्ट. अव्वा, ईव, रेबेका, 2 लेहा, 3 रेचल, 4 रूथ, एस्तेर, 5 रूट रिपीट हो गया. देबोरा, 5 हन्ना, 6 हागर, 7 सेसेरा, 8 जैन, 8 नौमी, ओता, 9 10 रूट बोला. तर या ठिकाणी सिस्टर्स क्रिस्टीने मॅक्सिमम नावं सांगितले. माझा हा विश्वास आहे की सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त बोलण्यामध्ये स्पीड कमी पडते. सबको मालूम है, मेरा विश्वास है आप सब लोग जानते हैं, लेकिन जो बोलना था, बोलने के समय जो पहला बोल रहा था और स्पीड में बोल रहा था वो सिस्टर क्रिस्टी थी. तर बक्षीस है सिस्टर क्रिस्टी यांना देण्यात येईल. जो बक्षीस है वो सिस्टर क्रिस्टी को दिया जाएगा. उसके लिए हम मिलकर जोर से तालियों को बजाएंगे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. दूसरा मधल्या महिलांची नाव. दूसरा प्रश्न है पूरा नए नियम में रहने वाली बहनों के नाम. फटाफट जल्दी. तीन मैं बोलूं? 4 मोनिका. कोई भी बोल सकता है, ऐसा नहीं कि एक बोलना. लिडिया, सब लोग बोल सकते. लिडिया, जो बोला हुआ है वो रिपीट नहीं चाहिए. झाले? सिस्टर निशा और सिस्टर क्रिस्टी और मोनिका ने जो बोला उसके अलावा और कोई एक तरी सांगा. नए नियम में यीशु. हाँ, ब्रदर्स भी बोल सकते हैं. बोलिए बोलिए सिस्टर बोलिए. लोईस, यूनिस, हाँ, रिपीट नहीं चाहिए. अलिशिबा, हाँ, शिवा हो गया. हाँ, यूनिस, यूनिस नहीं हुआ. लुइस, यस. अरे बोला रे. प्रिस्किला, प्रिस्किला. प्रिस्किला प्रिस्किला. जेम्स. अक्विला, प्रिस्किला. अक्विला. अबिगेल, अबिगेल. जुन्या करारातली, जुना नए नियम का चल रहा है. हन्ना, आप लोग भी एक एक कुछ सोचो. बायबल वाचता की रोज. ओके, अक्विला. ओके, सुसन्ना, पास्टर ने बोले सुसन्ना. यस, पर दैट इज ऑल टेस्टमेंट और नहीं. ओ यार योहन्ना, योहन्ना, सुसन्ना, दोघी आणि मरियम. सर्वांनीच खूप सुंदर प्रयत्न केला आणि प्राइज गोज टू निशा. संपल्यानंतर माझ्याकडनं बक्षीस घेऊन जावं बरं का, पण आठवणीने. मी विसरते.
माझ्या माहितीनुसार बायबलमध्ये नवीन करारामध्ये पण काही बहिणी स्त्रियांची नावं आहेत, जुन्या करारामध्ये पण काही स्त्रियांची नावं मेरे आहेत. हिसाब से नए करार और पुराने करार दोनों में ही कुछ बहनों के नाम हैं। या स्त्रिया सर्व परमेश्वराच्या कार्यामध्ये निपुण होत्या. और ये सारी जो बहनें हैं वो प्रभु यीशु मसीह और परमेश्वर के कामों में वो निपुण थी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विश्वासामध्ये स्ट्रॉंग होते. और सबसे ज्यादा अगर कहा जाए तो वो विश्वास योग्यता में एकदम मजबूत थे। विश्वासामध्ये त्या स्थिर होत्या, विश्वास में वो स्थिर थे, त्या शूर होत्या, वो शूरवीर होते, नम्र होत्या, नम्रता उनके अंदर थी आज्ञापालन त्यांच्यामध्ये होतं, और आज्ञाओं को मानने का स्वभाव उनके अंदर था अधीन राहण्याचा स्वभाव त्यांच्यामध्ये होता. और अधीन रहने का स्वभाव उनके अंदर था। आणि अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांचे गुण होते. और इस प्रकार के अलग अलग स्वभाव से वो स्त्रियां दिखाई दी। आणि या ठिकाणी बायबलमध्ये आपण या स्त्रियांचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहे. और बाइबल में हम जब पढ़ते हैं तो ये सारी बहनों के बारे में हम उनकी खासियत को देख सकते हैं। आणि मला असं वाटतं की सर्वांनीच यांचे कॅरेक्टर वाचावेत. और मुझे ऐसा लगता है कि हम सारी बहनों ने ये बहनों के जो स्वभाव है वो पढ़ना चाहिए। परंतु माझा आज महिला दिनाचा विषय हा वेगळा आहे. और लेकिन जो आज महिला दिन का जो मेरा विषय वो दूसरा है। माझ्या या महिला दिनाच्या विषय जो आहे, जो चर्चेचा विषय आहे, प्रचाराचा जो विषय आहे, जो मेरे इस महिला दिन का जो मेरे चर्चा का जो विषय वो है known by deeds not by name. नावाने ओळखलं जाणं नाही तर कृतीने ओळखलं जाणाऱ्या स्त्रिया. वो बहनें जो केवल नाम से नहीं लेकिन कामों से पहचानी जाए। आपण पाहतो की बायबलमध्ये अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांची नावं लिहिलेली नाही. बाइबल में हम देखते हैं ऐसी कितनी बहनें हैं जिनके नाम बाइबल में नहीं है, परंतु त्यांच्या कृत्यांनी त्यांची साक्ष संपूर्ण जगामध्ये झाली. लेकिन उनके कामों के द्वारा जो उनकी गवाही पूरी दुनिया में फैल चुकी। तर अशा स्त्रियांविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार और आहोत. ऐसी बहनों के बारे में आज मैं आप लोगों के सामने चर्चा करना चाहती हूँ। ज्यावेळेस मी या बहिणींच्या महिला दिनाच्या विषयी बोलायचा ज्यावेळेस मी विचार केला होता, जब मैं ये बहनों के विषय में महिला दिवस दिन में बात करने के बताने का सोच रही थी, त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा मला बऱ्याच गोष्टी सांगत होता. परंतु ज्या महिलांचं नाव प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने घेतलं, और परमेश्वर का आत्मा मुझे अनेक बहनों के बारे में बता रहा था, लेकिन जिन बहनों का नाम परमेश्वर ने यीशु मसीह ने लिया त्या बहिणींविषयी मला थोडंसं बोलायचं होतं. और उन बहनों के बारे में मुझे कुछ बोलना है। आणि या ठिकाणी सर्वप्रथम अशी व्यक्ती की जिचं नाव घेतलं नाहीये बायबलमध्ये, परंतु तिच्या कृतीविषयी यीशु ख्रिस्ताने स्वतः साक्ष दिली. और एक ऐसी बहन है जिसका नाम बाइबल में नहीं लिखा, लेकिन उसके काम के विषय में बाइबल जो यीशु मसीह ने बताया है। आपण वाचूया. अपन पढ़ेंगे मार्क याचा 5वा अध्याय, मरकुस सुसमाचार उसका 5वां अध्याय 25 ते 34. 25 अध्याय से 34 वचन तक। 25 से 34। आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढीपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपणांमधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणांभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहाव्यास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की
ही 12 वर्षापासून रक्तस्रावी स्त्री होती. आपल्याकडे दोन भाषेमध्ये वाचायला वेळ नाहीये. इस जगह में हमने देखा, यहाँ एक स्त्री को हमने देखा जो 12 साल से लहू बहाने की बीमारी से पीड़ित थी. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ती स्त्री आजाराने इतकी जर्जर झालेली होती आणि त्या आजारापासून तिला मुक्ती मिळावी अशी तिची मनापासून इच्छा होती. और इस जगह में हम देखते कि वो स्त्री इस बीमारी से इतनी परेशान हो चुकी थी और वो कहीं ना कहीं सोचती थी कि केवल मुझे इस बीमारी से छुटकारा मिलना है. आणि त्या आजारापासून तिला सुटका मिळण्यासाठी तिने खूप प्रयत्न और केले. इस बीमारी से छूटने के लिए, छुटकारा पाने के लिए उसने अनेक वैद्यों के पास या डॉक्टरों के पास हो गई. आणि या ठिकाणी आपण पाहतो और इस जगह हम देखते हैं, ज्यावेळेस तिला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव कळालं और जब प्रभु यीशु मसीह का नाम उसे समझ आया, त्यावेळेस तिने तिचे डॉक्टर, तिचे परिश्रम, तिचे कष्ट, तिचं सर्व ती विसरली. और वो तब उसने उसके कष्टों को, उसके परिश्रम को, डॉक्टरों को वो भूल गई. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तापासून मला आरोग्य प्राप्त होईल या प्रयत्नाने ती त्या ठिकाणी गेली. और वो बड़े यत्न के साथ ये खोजने लगी कि केवल यीशु के द्वारा मुझे चंगाई मिलेगी. आपल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल, हमारे बीच में अगर आपको ये मालूम है, अगर किसी बात की आपको आवश्यकता है तो जर एखादा सरकारने रॅली उभं केली की महिलांना मी हे असं बक्षीस मिळणार, अगर गवर्नमेंट ने कुछ रूल्स लेकर आया कि महिलाओं को इस प्रकार की योजनाएं हम देने वाले हैं, तर त्या ठिकाणी किती जरी गर्दी असली तरी आपण काय करणार, धावपळ करून जाणार. और उस जगह में बहुत सारी भीड़ रहने से भी हम उसके लिए दौड़ के जाएंगे. का तर लाडक्या बहिणींना गव्हर्नमेंटने, शासनाने दिलेली ही सवलत आहे. क्योंकि लाड़की या प्यारी बहनों को ये गवर्नमेंट की तरफ से मिली हुई सहूलियत है. तर ही जी रक्तस्रावी स्त्री होती, उसी प्रकार इसे ये जो लहू बहाने वाली बहन थी, ती प्रभू येशू ख्रिस्ताची एक प्रिय बहीण झाली. वो प्रभु यीशु मसीह की एक प्रिय बेटी थी. का? क्यों? तिने जे कष्ट आणि परिश्रम घेऊन त्या ठिकाणी विश्वासाने गेली आणि तिच्या विश्वासाने तिला आरोग्य प्राप्त झाले. और जो कष्ट और परिश्रम उठा के वो प्रभु यीशु मसीह के तक गई, उसके विश्वास से उसे चंगाई मिली. आणि या ठिकाणी आपण पाहतो, आपल्याला प्रार्थना, आपल्याला बरं वाटायचं असेल, आपले प्रॉब्लेम सुटायचे असेल तर आपल्याला काय पाहिजे असतं, ले हँड सर्व्हिस पाहिजे. और हम इधर देखते हैं कि हमें अगर चंगाई चाहिए या किसी बातों से छुटकारा चाहिए तो आजकल ऐसा निकला है कि पास्टर आके हमारे सिर के ऊपर हाथ रखना चाहिए. ले हँड सर्व्हिस त्या दिवसामध्ये नव्हती. ले हैंड सर्विस मतलब हाथ रख के प्रार्थना करना उन दिनों में नहीं था. प्रभू येशू ख्रिस्ताचं सानिध्य, प्रभु यीशु मसीह का सम्मुख आणि त्या ठिकाणी त्याच्या वस्त्राला केलेला स्पर्श, और उन दिनों में यीशु मसीह के वस्त्र को छुआ हुआ समय स्पर्श, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी असणारी आस, परमेश्वर यीशु मसीह के ऊपर रखा हुआ आशा, त्याद्वारे त्या बहिणीला, त्या मुलीला त्या ठिकाणी काय झालं, आरोग्य मिळालं. और उस विश्वास और उस आशा के कारण उस बहन को वहाँ चंगाई त्या मिली. ठिकाणी तिच्या डोक्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने हात ठेवलेला नव्हता. उस जगह यीशु मसीह ने उसके सिर पे हाथ नहीं रखा था. तिने काय केलं, फक्त त्याच्या वस्त्राच्या काठाला किंवा त्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला असं बाइबल मध्ये लिहिलं. और बाइबल में जब हम पढ़ते हैं तो वहाँ लिखा है कि उसने उसके वस्त्र की छोर को छुआ. आणि त्या ठिकाणी तिला काय झालं, आरोग्य प्राप्त और झालं. हम पढ़ते हैं कि और उसके कारण उसे चंगाई मिली. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला काय म्हणाला, और यीशु मसीह उसे क्या कहता है, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. हे बहन तेरे विश्वास ने तुझे चंगाई दी है. या ठिकाणी प्रभु येशू ख्रिस्ताने तिची साक्ष दिली. यीशु मसीह ने वहाँ उसकी गवाही दी. तिचं नाव आहे का बाइबल मध्ये? उसका नाम आया है क्या बाइबल में? बाइबल मध्ये तिचं नाव नाहीये. बाइबल में उसका नाम कहीं भी नहीं आया. पण तिचं ते कृत्य, लेकिन जो उसकी क्रिया है ती विश्वासाची क्रिया होती. वो विश्वास की क्रिया थी. आणि त्या विश्वासाने तिला आरोग्य प्राप्त और वो झालं. विश्वास के कारण उसे चंगाई मिली आणि थी. त्या ठिकाणी तिच्या नावाची साक्ष सर्वत्र पसरली. और उस विश्वास के कारण पूरे जग में उसकी गवाही फैल गई. मग आपल्या कृतीने आपलं साक्ष इतरांपर्यंत जायला पाहिजे. आपलं नाव नाही तर आपली साक्ष इतरांसाठी समोर उभी इससे राहील. हम ये सीखते हैं कि प्रियो हमारे जो काम है वो काम पूरे दुनिया में पहचाने जाना चाहिए, हमारा नाम नहीं. आणि दुसरी स्त्री आपण पाहतो, और दूसरी बहन या स्त्री को हम देखते हैं, पहिले राजे 17वा अध्याय पहला राजा 17 अध्याय 8 ते 24 पूर्ण वाचायचंच नाही आपल्याला. पहला राजा 17 अध्याय का 8 से 24 हमको पूरा नहीं पढ़ना है. तुम्ही लिहून घेतला तरी चालेल. आप लोग लिख के ले सकते हो.
तर या ठिकाणी आपण एका स्त्रीविषयी वाचतो की तिचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं नाही. यहाँ हम एक बहन के विषय में पढ़ते हैं और यहाँ भी उस बहन का नाम को दिखाया या मेंशन नहीं किया या गया. ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एलिया संदेष्टा देवाचा दास होता. यहाँ हम जानते हैं कि एलिया जो संदेष्टा है या एलिया भविष्यवक्ता वो प्रभु का दास था. आणि एलिया और एलिया सारापत येथील सराफत में एका विधवेच्या घरी तो गेला. एक विधवा के घर में वो गया. किती जणांना ही गोष्ट माहिती आहे? कितने लोगों को ये बात मालूम है? काय झालं त्या ठिकाणी? त्या गावामध्ये दुष्काळ होता. विधवा त्या ठिकाणी राहत होती उस गांव में दुष्काल था और विधवा वहाँ रहती थी. आणि त्या विधवेकडे काय होतं का? वो विधवा के पास कुछ था क्या? काय होतं तिच्याजवळ? क्या था उसके पास? मूठभर पीठ आणि मुट्ठी भर गेहूं, मुट्ठी भर आटा और थोड़ा सा तेल. आणि या ठिकाणी आपण बघतो की ज्यावेळेस एलियाने तिला सांगितलं, तिला आज्ञा केली और जब हम यहाँ पढ़ते हैं कि जब एलिया ने उसे आज्ञा दी की तुझ्या जवळ जो तेरे पास है, तुझ्याकडे काय आहे हे मला माहित नाहीये. तेरे पास क्या है वो मुझे मालूम तर नहीं, माझ्यासाठी तू काय करे? पर मेरे लिए तू क्या कर, भाकरी बनवून आण. एक रोटी बना के ला. आता ती महिला खूप कष्टामध्ये असेल, त्रासामध्ये असेल, तिच्याकडे एक तर गावामध्ये दुष्काळ, वरून देवाचा सेवक आणि वरून जेवण मागतो, हे फार मोठे प्रश्न आहे. और उस समय वो बहन बहुत कष्ट में थी और बहुत तकलीफ में थी और ये प्रभु का सेवक है और वो ऊपर से खाना मांगता है. ये बात उसके लिए बहुत कष्टदायक थी. परंतु त्या स्त्रीने काय केलं? लेकिन वो स्त्री ने क्या किया? त्याला ती समजावण्याचा प्रयत्न केली. वो स्त्री ने उन्हें समझाने का प्रयत्न को किया ती म्हणाली की तिच्याजवळ जे आहे ती बोलली त्या ठिकाणी. और जो उसके पास था वो एलिया के साथ उसने बताया. परंतु तो देवाचा सेवक, लेकिन जो वो प्रभु का दास था तो त्या ठिकाणी तरी तिला बोलला की काय कर, तू एक भाकरी बनव आणि माझ्यासाठी घेऊन ये. और प्रभु के सेवक ने उससे कहा जो भी तेरे पास है उसका एक रोटी बना और मेरे पास लेकर आ. आणि ती विधवा, वो विधवा ती आनंदी नसेल कदाचित मानाने, परंतु तिने एक भाकरी पर वो बनवली. दिल से खुश नहीं थी. लेकिन देवा प्रभु के दास ने पूछा इसलिए उसने बना के दे दिया. आणि या ठिकाणी आपण पाहतो त्या सारापत विधवेने और इस जगह हम पढ़ते हैं कि इस सारापत की विधवा ने एलियासाठी भाकर बनवून आणली. एलिया के लिए एक रोटी को बना के लाई. आणि त्या ठिकाणी एलिया ते खाऊन तृप्त झाला. और एलिया उस जगह उस रोटी को खा के तृप्त हो गया. आणि एलियाने काय केलं? त्या स्त्रीला आशीर्वाद दिला. और एलिया ने वो रोटी खाने के बाद वो बहन को आशीष दी. एक लक्षात ठेवा, सेवकांसाठी आपण जे करतो त्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो हे निश्चित. एक बात याद रखना, प्रभु के दासों के लिए जो भी हम करते हैं उसके लिए परमेश्वर 100% हमको आशीष देता है. आणि तो आशीर्वाद टिकवून ठेवण्याचं काम आपलं आहे. और वो आशीषों को रखे रहना, टिका के रखना वो काम हमारा है. आणि ज्यावेळेस त्या महिलेने, ज्या स्त्रीने, सारापतीतल्या विधवेने और- एलियाचं ऐकलं, और जब उस सरापत की बहन ने एलिया की बात सुनी तर परमेश्वराने काय केलं? काय आशीर्वाद तिला दिला? और परमेश्वर ने उस बहन को क्या आशीष दी? काय आशीर्वाद दिला? क्या आशीष दी? पीठ आणि तेल कधी संपलं उस बहन का जो तेल और आटा कभी भी खत्म नहीं हे हुआ. लक्षात ठेवा. परमेश्वराचा जो आशीर्वाद असतो ना, तेलावर, मिठावर, पिठावर, सगळ्यावरच असतो. ये परमेश्वर का एक बात याद रखना, प्रभु का आशीष है हमारे तेल, आटा, शक्कर जो भी है सब में रहता है. तर या सारापतीतल्या विधवेला परमेश्वराने आशीर्वाद देण्याचं कारण हे होतं, और सारापत की विधवा को आशीष देने का कारण परमेश्वर का ये था, तिने केलेलं आज्ञापालन. उसने जो किया वो प्रभु की आज्ञा को उसने माना आणि आज्ञापालन केलं आणि तिने विश्वास ठेवला आणि तिने त्याप्रमाणे केलं. देवाने तिला आशीर्वाद दिला. आज्ञा पालन किया, विश्वास किया और उसने उसके अनुसार किया. प्रभु ने उसको आशीष दी. आणि ह्या विधवेचं देखील नाव त्या ठिकाणी बायबलमध्ये मेन्शन केलेलं आहे. और इस विधवा का भी जो नाम बाइबल में दिखाया या लिखा नहीं गया है. पहिली स्त्री कोण होती? पहली बहन कौन थी? रक्तस्रावी. दुसरी कोण होती? दूसरी कौन थी? सारापत याची विधवा. तिसरी शुनेम करीन. किती जणांना माहितीये शुनेम करीन स्त्री? किती जणांना माहितीये? दुसरे राजे 4था अध्याय त्याचा 8 ते 37 वचनामध्ये आपल्याला दूसरा राजा 4था अध्याय का 8 ते 37 8 से 37. तर त्या शुनेम करीन स्त्रीने काय केलं? एवढंच फक्त त्या ठिकाणी. उस सुनामी स्त्री ने वहाँ क्या किया? 4था अध्याय 8 ते 37 मध्ये फक्त तेवढाच पोर्शन वाचा की त्या स्त्रीने त्या ठिकाणी काय केलं. उस सुनेमी स्त्री ने वहाँ क्या किया, केवल उतना ही आप पढ़ेंगे.
दुसरे राजे 4था अध्याय त्याचं 10वं वचन. दूसरा राजा 4था अध्याय का 10वां वचन. दूसरा राजा 4था अध्याय 10वां वचन. यास्त ढाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. आणि या ठिकाणी हे जे वचन आपण वाचलं ते कोणासाठी तिने ते एक आपण खोली तयार करू असं लिहिलेलं आहे. ये जो वचन हमने पढ़ा, ये कुलीन स्त्री ने किस व्यक्ति के लिए ये जो कमरा तैयार करने के बारे में कहा है? अलिशासाठी तिने हे सांगितलेलं आहे. एलिशा के लिए ये खोली तैयार करना, ऐसा उसने कहा. अलिशा हा देवाचा एक सेवक होता. एलिशा ये प्रभु का एक दास था. तो त्या ठिकाणी जाऊन सेवा नव्हती केलेली. वहां उसने जाके कुछ सेवा नहीं किया था. त्या ठिकाणी तो काय करायचा? त्या गावामध्ये फक्त कशासाठी उतरायचा? तो खाने के लिए. जेवण करण्यासाठी उसके उतरायचा. वो जो घर में है वो वहाँ खाना खाने के लिए उतरता था. आणि त्या ठिकाणी त्याचं येणं जाणं बघून पास्टरनी मागच्या आठवड्यात मला वाटतं सांगितलं ते की त्याच्या बिहेवियर वरून तो एक देवाचा जन आहे असं. और उसके आने जाने में पास्टर जी ने हमको बताए थे कि जो उसका व्यवहार था, जो उसका जो स्वभाव था, उसके कारण वो जाना जाता था. आणि या ठिकाणी त्या शूनेनकरीण स्त्रीने त्याच्यासाठी काय केलं? एक पाहुणचार केला. और इस कुलीन बहन ने उसका वहाँ पर सत्कार किया. पाहुणचार केला. उसका जो पाहुणचार किया, त्याची त्या ठिकाणी काय केलं? हॉस्पिटॅलिटी केली. म्हणजे त्याचं पाहुणचार केलं, त्याची देखभाल केली, त्याला राहण्यासाठी व्यवस्था केली. उस बहन ने उसका पहुनाई किया, उस जगह में रहने की व्यवस्था की. आणि या ठिकाणी एखादा अन्य जातीचा किंवा एक अन्य पुरुष एखाद्या ठिकाणी आला तर बहिणींना शक्यतो काय होतं की त्या डेअरिंग करत नाही कोणाशी बोलायला. अगर कोई अचानक एक नया व्यक्ति या जेंट्स अगर वहाँ आता है या कहीं भी आपके घर में आता है तो बहनों को वो उसका पहुंचाई या पहुनाई करने की हिम्मत नहीं होती. जास्त दुसऱ्यांचं नाही, मी माझं स्वतःच सांगते. जर एखादी अनोळखी व्यक्ती आमच्या घराच्या दारामध्ये आली किंवा दार उघडण्याची आम्हाला वेळ आली तर मी स्वतः, मैं दूसरों का ही नहीं लेकिन मैं मेरे बारे में बोलती हूँ. अगर मेरा ना जान पहचान वाली कोई व्यक्ति हमारे घर में आया है तो दरवाजा खोलने की भी मेरी हिम्मत नहीं होती है आणि मी ते करत पण नाही. और मैं वो करती भी नहीं हूँ. परंतु या शून्यकरीण स्त्रीने काय केलं? लेकिन इस कुलीन बहन ने क्या किया? त्या अलिशासाठी तिने तिच्या घरामध्ये काय केलं? एक खोली तयार केली. लेकिन इस बहन ने एलिशा के लिए उसके ऊपर कोठरी में एक रूम बनाया. आणि त्या ठिकाणी अलिशा काय केला? और वहाँ एलिशा ने क्या किया? राहत होता. रहने लगा. म्हणजे ह्या शून्यकरीण स्त्रीने, इस कुलीन बहन ने त्या ठिकाणी अलिशासाठी काय केली? पाहुणचार केला, पाहुणाई केली. उस कुलीन बहन ने एलिशा के लिए वहाँ पहुनाई किया, उसको खाने पीने के लिए दिया. आणि या ठिकाणी परमेश्वराने, बायबल सांगतं की तिचं नाव बायबल मध्ये नाहीये परंतु तिचं आज्ञापालन आणि तिचा विश्वासूपणा या ठिकाणी प्रगट केला. तिचा पाहुणचार करण्याचा जो स्पिरिट आहे त्या ठिकाणी काय केलं? प्रगट केला. आणि परमेश्वराने तिची साक्ष दिली. और इस प्रकार उस कुलीन बहन का जो एलिशा के लिए उसने पहुनाई की, उसको देख के यीशु मसीह ने, उसका परमेश्वर ने उसका बड़ाई किया, उसका आज्ञा पालन और जो संतों को देने वाले आदर को प्रभु ने देख के उसकी बड़ाई की. एक लक्षात ठेवा, आपण ज्यांची नावं नाहीये परंतु त्यांच्या कृती प्रगट केल्या याविषयी आपण पाहतो की त्यांची साक्ष कशी होती. हम यहाँ जो वचन देख रहे हैं, बाइबल में जो बहनों के काम दिखाए हैं लेकिन नाम नहीं है, ऐसे बहनों के बारे में मैं आज तुम्हें सिखा रही हूँ. पहिली स्त्री, पहली बहन रक्तस्रावी स्त्री, लहू बहाने वाली. तिचं काय साक्ष देवाने दिली? उसकी गवाही क्या प्रभु? तिच्या विश्वासाविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुझा विश्वास महान आहे. तेरे विश्वास के द्वारा तू चंगी हुई, तेरा विश्वास महान है. दुसरी स्त्री कोण होती? दूसरी बहन सारापत इथली विधवा होती. सारापत की विधवा. तिने काय केलं? उसने क्या किया था? आज्ञापालन. तिने काय केलं? तिच्याजवळ जे होतं ते काय केलं तिने? दे दिया. उसने जो उसके पास था उसका प्रभु के दास का आज्ञा पालन करके प्रभु के लिए दे दिया आणि देवाने तिला आशीर्वाद दिला. और परमेश्वर ने उसे आशीष दिया. तीसरी बहन कौन थी? शूनेनकरीण स्त्री थी. कुलीन स्त्री. तिने काय केलं? उसने क्या किया था? अलिशासाठी एलिशा के लिए उसने क्या किया था? उस कुलीन बहन ने तिने त्याचा पाहुणचार केला. उसकी पहनाई की थी. देवाने तिला काय आशीर्वाद दिला? परमेश्वर ने उसे क्या आशीष दी? बेटा दिया उसको. बेटा. काय दिलं? बेटा. प्रभु ने उसको बेटा दिया. लक्षात घ्या,
साक्ष कशी असावी आणि आशीर्वाद कसा असावा हे याच्यातून आपल्याला कळतं. नाव नाही पाहिजे, फक्त साक्ष पाहिजे. केवल आप इस वचन से ये सीखना है कि हमारा नाम बड़ा, हम बड़े हैं ये नहीं, लेकिन हम जो काम कर रहे हैं वो हमारे लिए गवाही देना चाहिए. चौथी स्त्री या ठिकाणी आहे चौथी बहन जो इस जगह में हम पढ़ते हैं, आणि एक बुद्धिमान स्त्री विषयी या ठिकाणी वाचतो. दुसरे शमूएल दूसरा सामुएल 20वा अध्याय 20वां अध्याय 14 ते 22. 14 से 22. महत्वाचा मुद्दा फक्त वाच. माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वरासारखी कृपा तू मजवर करावी. एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून दुसरे शमूएल 20:14 ते 22. एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपा दृष्टीत कदापि काढून घेऊ नको. परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नको. यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आनभाग केली. तो म्हणाला, असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूच्या हातात 14 ते 14-22. सेकंड सगळे. दूसरा सामुएल 20वां अध्याय का 14 से 22. नंतर योआब इस्रायली वंशाच्या लोकातून जाऊन आबेल व बेतमाका येथपर्यंत गेला व बेण्याच्या सर्व प्रदेशातून गेला. मग तेही एकवट होऊन त्याच्या मागून गेले. मग त्यांनी बेतमाकाचे आबल येथे शबायास घेरिले आणि नगरासमोर त्यांनी मोर्चे लाविले. तो बाहेर पोटाशी होता. 16वे वचन. तेव्हा नगरातून एका शहाण्या बाईने हाक मारून म्हटले, ऐका हो ऐका, योआबास सांगा, अमर जवळ ये, मला काही तुला सांगावयाचे आहे. या ठिकाणी ती स्त्री बुद्धिमान होती. यहाँ हम पढ़ते हैं कि वो बहन जो बुद्धिमान थी, तिने एबेल योआब. तर त्या ठिकाणी तिने काय केलं, त्या नगराचा बचाव करण्यासाठी त्या बुद्धिमान स्त्रीने त्या ठिकाणी एक युक्ती केली. उस आबेल नगर को बचाने के लिए उस स्त्री ने बुद्धिमानी का काम किया. आणि या ठिकाणी ही स्त्री जी होती और ये जो बहन यहाँ हम देखते हैं, तिला परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त झालेलं उसे होतं. परमेश्वर की ओर से बुद्धि प्राप्त हुई थी. आणि या ठिकाणी आपण पाहतो की नीतिसूत्रामध्ये पण एक वचन आहे की नीति वचन में भी हम एक वचन पढ़ते हैं, बुद्धिमान स्त्री, अपना घर को बनाते, आपले घर बांधते. ठीक आहे. बुद्धिमान स्त्री अपने घर को बांधती है. हा, या ठिकाणी आपण पाहतो की बुद्धिमान स्त्री आपलं घर पण बांधते, बुद्धिमान स्त्री आपल्या देशाचा पण बचाव करते. बुद्धिमान स्त्री अपने घर को बांधती है, बुद्धिमान स्त्री अपने देश का बचाव करती है. बचाव करती है. आणि या ठिकाणी याचं जिवंत उदाहरण आता आपल्या बारामती शहरामध्ये पण आपली मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री. और इसका एक जीवित उदाहरण जो अपने बारामती में हम देख रहे हैं, इस बारामती में कौन है, बहन सुमित्रा ताई पवार. हा, मग ती पण काय आहे, बारामतीच्या शहराच्या विकासासाठी ती पण उभी आहे. और बारामती के विकास के लिए वो भी हमारे लिए खड़ी है. म्हणजे ज्या स्त्रीला बुद्धी असते, जो बहन को ज्ञान है, ती तिचं घर व्यवस्थित ठेवते वो उसके घर को बांधती है, आणि ती नगराचा बचाव करते वो नगर का बचाव करती है, आणि ती नेहमीच प्रगतशील असते. और वो हमेशा उन्नति करती है. आणि या ठिकाणी या बुद्धिमान स्त्रीविषयी एवढंच आहे की ती त्या बुद्धिमान स्त्रीच्या बोलण्याने, और इस बुद्धिमान स्त्री के बोलने के द्वारा त्या नगराचा त्या ठिकाणी काय झाला, बचाव झाला. और उसके द्वारा उस नगर का बचाव हो गया. तर 5वी स्त्री आहे. 5वीं स्त्री हम कौन पढ़ते हैं, पहिली 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री, पहली लहू बहाने वाली बहन, दुसरी सारापतची विधवा, दूसरी सारापत की विधवा, तिसरी शुनेमकरी, कुलीन स्त्री, आणि चौथी बुद्धिमान स्त्री, चौथी बुद्धिमान स्त्री, आणि पाचवी शिमशोनची आई. सिमशोन की माता. जजेस 13 यामध्ये आपण वाचतो, न्यायों की किताब 13 अध्याय में हम पढ़ते हैं. न्यायों की किताब 13वां अध्याय. त्या 13व्या अध्यायामध्येच तुम्हाला ते वचन सापडेल की तिने काय केलं त्या ठिकाणी. वहाँ इस स्त्री ने क्या किया, हम उस वचन में पढ़ सकते हैं. तिने एका, शिमशोन हा कोण होता, शिमशोन कौन था, कोण होता, मनु, शिमशोन ये कौन था,
नाझीर होता. नाजिर था. त्याला लहानपणापासून कसं वाढवलेलं होतं? बचपन से उसे कैसा बढ़ाया गया था? एक नाझीर म्हणूनच त्याची काय केलेली? एक वाढ अभिषेक, केलेली. एक नाजिर बोल के उसको बढ़ाया गया था. कुणी त्याची वाढ केली होती, संगोपन केलं होतं? उसका जो बढ़ाया, किसने उसका पालन पोषण किया था? कुणी केलं होतं? किसने किया था? त्याच्या आईने केलेलं उसकी होतं. माँ ने उसका पालन पोषण आणि किया आपल्याला था. माहिती आहे की शिमशोन हा अतिशय शक्तिशाली होता. और हम ये सब जानते हैं कि जो शिमशोन है ये बहुत ही शूरवीर था. जी लहान मुलं किंवा जी मोठी मुलं किंवा आपण मोठे, ये कोई छोटे बच्चे या बड़े बच्चे या हम लोग बड़े लोग, जेव्हा आपलं संगोपन एका योग्य माताकडून होतं, जब हमारा पालन पोषण एक योग्य माँ के द्वारा होता है तो तर त्या आईद्वारे एक आशीर्वादित संतती पुढे जात असते. और उस माँ के द्वारा एक आशीषित जो वंशावली है वो आगे जाती है. या ठिकाणी उदाहरण सांगायचं म्हटलं, यहाँ अगर उदाहरण में देना चाहूँ तो या ठिकाणी आपण पाहतो पास्टर जोसमताई यांची आई आहे, त्यांनी त्यांच्या मुलाचं संगोपन खूप चांगल्या रीतीने और केलं. मैं आपको यहाँ बड़े गर्व के साथ बोलना चाहती हूँ कि आदरणीय पास्टर जी जोसमताई, उनकी जो मम्मी है, उन्होंने उनके बेटे का पालन पोषण बहुत अच्छा किया है. तर ते आता या ठिकाणी सेवेमध्ये खूप स्थिर आणि विश्वासामध्ये स्थिर उभे आहेत. और वो उनके पालन पोषण के कारण आज उनको वो सेवा में एक स्थिर खड़े हैं. या ठिकाणी पास्टर कसबे असतील, त्यांच्या आईने त्यांचं संगोपन चांगल्या रीतीने केलेलं होतं. और पास्टर आदरणीय पास्टर कस्बे, उनके भी माता ने उनका पालन पोषण बहुत अच्छे से किया. या ठिकाणी मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छिते की माझ्या आईने देखील आमचं संगोपन खूप चांगल्या प्रकारे केलं. और यहाँ मैं आप लोगों को बहुत ही गर्व के साथ कहना चाहती हूँ कि मेरी मम्मी ने भी मेरा जो पालन पोषण बहुत अच्छे से किया है. खूप शिस्तबद्ध पद्धतीने तिने आमचं जीवन वाढवलं. और बहुत ही अनुकरण और बहुत ही योग्य रीति से उन्होंने मुझे सिखाया. आम्हाला घराच्या बाहेर संध्याकाळी 5च्या नंतर कधीच पडायची मुभा नव्हती. हमें घर के बाहर 5 बजे के बाद घर से बाहर निकलने की अनुमति नहीं थी. आम्हाला कधीही शेजाऱ्यांच्या घरी जाऊन बसण्याची परमिशन नव्हती. कभी भी हमारे जो बाजू वाले हैं उनके घरों में जाके बैठने का परमिशन नहीं था. सिनेमा हॉलला जाण्याची परवानगी कधी मिळाली नाही. जो पिक्चर देखने के लिए सिनेमा घर में जाने की भी अनुमति हमें नहीं थी. ज्या शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेत होतो त्या शाळेमध्ये आम्हाला ट्रिपला जाण्याची परवानगी कधी मिळाली जिस नाही. स्कूल में हम पढ़ते थे वहाँ से पिकनिक जाने के लिए भी अनुमति हमें नहीं थी. खूप स्ट्रिक्ट आणि खूप शिस्तीने तिने आम्हाला वागवलं. बहुत ही स्ट्रिक्ट तौर से उन्होंने हमें पढ़ाया. आणि त्याचा आम्हाला एक चांगला फायदा झाला की परमेश्वराने आम्हाला त्याच्यामध्ये आशीर्वाद और दिला. उसका एक बड़ा फायदा आज हमें हो गया, मुझे हो गया कि हम परमेश्वर में बहुत अच्छे से पढ़े. ती एकटीच आमच्या घरामध्ये तारण प्राप्त झालेली होती वो मेरे घर में मेरी मम्मी जो है वो केवल उद्धार को पाई थी. आणि तिच्याद्वारे आमच्या संपूर्ण कुटुंबाचं तारण और झालं. उनके द्वारा मेरे पूरे परिवार का उद्धार हुआ. तर अशा प्रकारे माता जी असते ना, आई जी असते ना, त्या आईने त्यांच्या मुलांचं संगोपन खूप शिस्तीमध्ये केलं. उसी प्रकार माँ ये घर के लिए बहुत महत्व है कि जो अपने बच्चों का पालन पोषण बहुत योग्य रीति से वो करना तर चाहिए. बायबलमध्ये शमशोनाच्या आईविषयी यासाठी लिहिलं कारण तिने एका चांगल्या संततीला वाढवलं आणि शमशोन हा एक सुटका करणारा किंवा लोकांना सोडवणारा असा बनला. और बाइबल में हम सिमसोन की माँ के बारे में पढ़ते हैं कि सिमसोन को उसने बहुत अच्छे तौर से प्रभु में बढ़ाया, इसलिए वो इस्राएलियों को छुड़ाने वाला ठहरा. या ठिकाणी तिचं नाव लिहिलेलं नाहीये. यहाँ इस जगह में उस महिला का नाम नहीं आया तिचं है. फक्त तिची कृत्य त्या ठिकाणी लिहिली. सिमशोन की माता का केवल काम वहाँ दिखाया है. तर अशा प्रकारे 5वी स्त्री आपण पाहिली की शमशोनाची आई. और इस प्रकार हमने जो 5वीं महिला देखा वो है सिमशोन की माँ. आणि 6वी स्त्री आहे 5 मिनिटांमध्ये आपण संपू. और 6वीं जो बहन हम देखते हैं कनानी स्त्री. कनानी स्त्री. मत्ते 15वा अध्याय 21 ते 28 फक्त लिहून घ्या, वाचू नका. मत्ती रचित समाचार 15 अध्याय का 21 ते 28. 21 से 28 तक. 15 अध्याय का 21 से 28 किती तक. जणांना हा पॅराबल माहिती आहे? कितने लोगों को ये जो दृष्टांत मालूम है? किती जणांना माहिती आहे? कितने लोगों को ये दृष्टांत या मालूम है? कनानी स्त्रीने काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताजवळ? ये कनानी बहन ने यीशु मसीह के लिए क्या किया? सवाल मुलीसाठी. तिने स्वतःला कमी लेखून घेऊन म्हणजे ती काय म्हणाली की माझ्या मुलीला काय पाहिजे? आरोग्य दे. बरोबर आहे, तिच्या मुलीला आरोग्य पाहिजे होतं.
ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय करत होती? विनंती करत वो होती. यीशु मसीह से अपनी बेटी की चंगाई के लिए विनती कर रही थी। या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने तिला खूप वेगवेगळ्या प्रकारे तिचा नकार केला. यहाँ हम पढ़ते हैं कि यीशु मसीह ने उसे अनेक बातों को बोल के उसका इनकार किया, म्हणजे इग्नोर केलं थोडक्यात. इग्नोर उसे किया। परंतु ती स्त्री जी होती लेकिन जो वो स्त्री थी, ती एक एक अशी वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताला बोलली. वो ऐसे वाक्य प्रभु यीशु मसीह को बोली। त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तिला काय म्हणाला? वहाँ प्रभु यीशु मसीह ने उसके शब्दों को सुन के क्या कहा? पहिले प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणाला की मुलांची भाकर कुत्तों को नहीं देते। पहले यीशु मसीह ने उससे कहा कि बेटों की रोटी कुत्तों को नहीं डालना है। आणि या ठिकाणी कुत्तो को नाही डाललाय म्हणजे ती मागते, म्हणजे ती एक कुत्र्याप्रमाणे तिचं जीवन त्या ठिकाणी उल्लेखलं गेलं. कुत्तों को नहीं डालना इसका मतलब है कि प्रभु यीशु मसीह से वो एक कुत्ते को समान वो मांग रही थी। आणि या ठिकाणी तिची निंदा झाली, यहाँ उस जगह उसकी निंदा हुई, अपमान झाला, अपमान हुआ, तिच्या अंतःकरणाला दुःख झालं. उसके मन में ठेच पहुंची। परंतु तिने त्या ठिकाणचा हट्ट सोडला नाही. लेकिन उसने वो जो उसका हट था या जो उसको करना था वो उसने छोड़ी नहीं। ती त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर दिले. वहाँ उसने यीशु मसीह को उत्तर दिया। आणि मेजावरून पडलेली जी भाकर असते मेज में जो गिरे हुए चूर है ते कुत्रे खातातच. वो कुत्ते खाते हैं। मग तिने काय केलं? त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला कशी विनंती केली की ते मेजावरून पडलेलं जे आहे ते तरी तुम्हाला दे. प्रभु यीशु मसीह से उसने ये विनती की कि मुझे खाना नहीं, लेकिन जो चूर चार मेज के आजू बाजू पड़ा है वो तो मुझे खाने के लिए तो आणि दे। प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी तिच्या विश्वासाचा त्या और इस ठिकाणी जगह प्रभु यीशु मसीह ने उसके विश्वास की महिमा की। या ठिकाणी या विषयी या कारणाने स्त्रीचं पण नाव बायबलमध्ये नाही और इसका नानी बहन का नाम बाइबल में हम नहीं पढ़ते हैं, परंतु तिच्या विश्वासाची ख्याती या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते. और नाम नहीं है, लेकिन जो उसने विश्वास यीशु मसीह पे किया उसके क्रिया हम बाइबल में देख सकते हैं। 7वी स्त्री आहे विधवा, तिने दिलेल्या 2 टोल्या. 7वीं स्त्री जो है विधवा, उसने जो 2 दमड़ी प्रभु के मंदिर में डाली। त्या ठिकाणी परमेश्वराने पाहिलं की लोकांकडे धन संपत्ती आहे, सर्व काय आहे आणि ते मोठ्या मनाने पण देत आहे. और प्रभु यीशु मसीह ने ये देखा कि बहुत धनवान बहुत बड़े बड़े लोग हैं, लेकिन इस विधवा ने उसके पास जो था उसमें का 2 दमड़ी प्रभु के मंदिर में उसने या डाली। ठिकाणी तुम्ही घरी जाऊन वाचा की मार्काचं पुस्तक त्याचं 12वां अध्याय 41 ते 44. मरकुस की पुस्तक में हम 12वां अध्याय में ये पढ़ते हैं। या ठिकाणी त्या विधवेने ज्या 2 दमडी 2 टोल्या ज्या त्या परमेश्वराच्या भांडारात टाकल्या, इस विधवा ने प्रभु के मंदिर में जो 2 दमड़ी प्रभु के मंदिर में डाली, ती श्रीमंत होती म्हणून तिने टाकलेलं नव्हतं. वो खूब धनवान या पैसे वाली थी इसलिए नहीं डाली। जेव्हा एखादी स्त्री विधवा होते जब एक बहन अगर जब वो विधवा हो जाती है तर तिची अवस्था एक कंगाल अवस्था असते. उसकी वो अवस्था बहुत ही कंगाल अवस्था होती तिच्या है। घरामध्ये कर्ता कोणी नसतं. उनके घर में काम करने वाला कोई नहीं होता है, मग तिची उपजीविकेचं साधनच बंद झालेलं असतं. और उसका जो जीविका का साधन है वो बंद हो जाता है। आणि अशा त्या स्त्रीने विधवा म्हटलं तर तिची अवस्था किती कठीण किंवा किती कंगाल अवस्था और- असेल हे प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. और ऐसी एक बहन ने कि उसकी अवस्था कितनी कठिन होगी ये यीशु मसीह को मालूम था। आणि त्या विधवेच्या दानाचं परमेश्वराने काय केलं? और उस विधवा के जो दान का प्रभु यीशु मसीह ने क्या किया? गौरव केलं. प्रभु ने महिमा की। तिच्या उदारतेविषयी लोकांना साक्ष दिली. प्रभु ने जो उसने प्रभु के लिए किया उसके बारे में यीशु मसीह ने गवाही दी। या ठिकाणी आपण काय पाहतो की विधवेच्या त्या 2 दमडीच्या द्वारे परमेश्वराने तिच्या उदारतेविषयी लोकांना सांगितलं. विधवा की 2 दमड़ी के कारण यीशु मसीह ने उसका गौरव उसकी महिमा की। यहाँ हम इस बात को सीखते आणि हैं। 8वी स्त्री, और 8वीं स्त्री हम क्या देखते हैं? एक पापी स्त्री विषयी आपण बायबल मध्ये वाचतो. 8वीं जो स्त्री है वो पापी स्त्री के बारे में हम देखते हैं। ती पापी स्त्री अशी होती की तिने प्रभू येशू ख्रिस्ताचं, वो पापी स्त्री ऐसी थी जो प्रभु यीशु मसीह के लिए तिने तिच्या अश्रूंनी प्रभु येशू ख्रिस्ताचे चरण धुतले. उसने अपने आंसुओं से प्रभु यीशु मसीह के पैरों को धोया। आणि अश्रूंनी परमेश्वराचे पाय धुणं म्हणजे ही छोटी गोष्ट नाहीये. आंसुओं से प्रभु यीशु के पाय धोना ये छोटी सी बात नहीं म्हणजे है। तिच्या अंतःकरणामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताविषयीचं असणारं प्रेम पर उसके मन के अंदर प्रभु यीशु मसीह के लिए जो भरा हुआ प्रेम था, आणि ते सर्व प्रेम तिने तिच्या अश्रूच्या द्वारे त्या ठिकाणी व्यक्त केलं. और वो जो प्रेम था सारे आंसुओं के साथ उसने प्रभु के चरणों में उंडेल आपल्याला दिया। माहिती आहे ज्यावेळेस आपल्याला आनंद होतो तेव्हाही अश्रू येतात. हमें मालूम है अगर हमें कुछ बात का आनंद हुआ तो भी हमें आंसू आते हैं। दुःख झालं
तरी अश्रू येतात दुख हुआ तो भी आंसू आते हैं, आणि हे दोन्ही अश्रू खूप महत्वाचे और असतात. ये दोनों आंसू बहुत ही महत्व के होते हैं. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर त्या स्त्रीचं जे प्रेम होतं और प्रभु यीशु मसीह पर इस बहन का जो प्रेम था, तिचं ते अनंतकालीन प्रेम होतं और वो अनंत काल का प्रेम था. आणि त्या प्रीतीचं तिने प्रगटीकरण कसं दिलं. और उस प्रेम का प्रकटीकरण उसने किस प्रकार दिया? प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय तिने काय केलं, अश्रूंनी धुतले. प्रभु यीशु मसीह के पैरों को उसने आंसुओं से धो या दिया. दिवसामध्ये आपण देखील आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जर प्रेम करत असू तर प्रिय परमेश्वर के लोगों, इन दिनों में अगर हम प्रभु यीशु मसीह से प्यार करते हैं, तर आपण देखील आपल्या डोळ्यामधून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसल्यानंतर जे अश्रू येतात जब हम प्रभु के सम्मुख में बैठते हैं और जो आंसू हम प्रभु के सम्मुख में बहाते ते हैं, अश्रू परमेश्वराच्या दृष्टीने खूप बहुमूल्य और वो असतात. आंसू वो प्रभु की दृष्टि में बहुत बहुमूल्य होते ते हैं. प्रभू येशू ख्रिस्तावरचं प्रेम त्या ठिकाणी प्रगट वो करतात. परमेश्वर के प्रेम को वो आंसू के द्वारा दिखाता है. या ठिकाणी मी ज्या 8 स्त्रियांविषयी सांगितलं त्या स्त्रिया बायबल मधील कुठल्याही नामांकित स्त्रिया नव्हत्या. ये जो 8 स्त्रियों के बारे में मैंने आपको बताया है, बाइबल में इन बहनों का कहीं भी नाम नहीं आया, फक्त त्यांची कृत्य त्या ठिकाणी दाखवली. लेकिन उनके काम जो बाइबल में लिखे गए हैं, तुम्ही घरी जाऊन मी सांगितलेले रेफरन्स फक्त वाचा. आप लोग घर में जाके वो जो वचन में बोलूंगी वो पढ़िए. मला ह्या 8 स्त्रियांच्या विषयी सांगण्यासाठी ज्या गोष्टी मला देवाच्या आत्म्याने ह्या 8 स्त्रिया दाखवल्या, जो 8 बहनों को मुझे आप लोगों के सामने बताने के लिए मुझे प्रभु ने बताया. आणि ह्या 8 स्त्रियांचं या ठिकाणी नाव नव्हतं, ये 8 स्त्रियों का यहाँ नाम नहीं था, कुठल्याही प्रकारचं मोठेपण नव्हतं. किसी भी प्रकार की महानता उनके अंदर नहीं परंतु थी. या स्त्रियांमध्ये आपण पाहतो की त्यांच्यामध्ये एक विश्वास होता. लेकिन यहाँ हम देखते हैं कि उन बहनों में एक बड़ा विश्वास था. देवाविषयीचं प्रेम होतं, परमेश्वर के लिए एक बड़ा प्रेम था. आज्ञापालन होतं, आज्ञा पालन करने का स्वभाव था. उदारता होती. उदारता थी. आणि ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टींनी ह्या स्त्रिया काय होत्या, सगळ्या त्यांनी एक वेगळी साक्ष प्राप्त केली. और अलग अलग बातों के द्वारा इन बहनों ने गवाहियों को प्राप्त किया. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या 8 स्त्रियांचं जी मी गोष्ट तुम्हाला माहिती सांगितली, आप लोग एक बात याद रखना कि जो 8 बहनों के बारे में मैंने आप लोगों को बताया है, यांच्या कृतीमधून मी तुम्हाला फक्त 3 गोष्टी सांगू इच्छिते. इनकी क्रियाओं से केवल मैं आप लोगों को 3 बातें बताना चाहती हूँ. कदाचित कभी आपलं नाव हमारा नाम हे गुप्त राहतं. हमारा नाम कभी गुप्त रह सकता है या पब्लिक में नहीं आया होगा. कदाचित लोक आपण केलेले चांगले कृत्य विसरून पण जातील. लेकिन कभी हमने जो अच्छे काम प्रभु के लिए किया वो भूल भी जाएंगे. लोक आज आठवतील, उद्या विसरतील. लोग आज याद करेंगे, कल भूल जाएंगे, कारण हा मानवी स्वभाव आहे. क्योंकि ये मनुष्यों का स्वभाव है. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, लेकिन एक बात याद रखना, जे चांगली कृत्य तुम्ही करता, लेकिन जो अच्छे काम आप करते हो, जे चांगली कृत्य आम्ही करतो, जो अच्छे काम हम लोग करते हैं, आणि जे चांगली कृत्य आश्रयाचा खडक करतो, और जो अच्छे काम आश्रय का खड़क सेवकाई में हो रहे हैं, त्याचं नाव कोणी नाही घेतलं तरी चालेल. उसका नाम कोई नहीं लेने से भी चलेगा. स्वर्गामध्ये त्याचं नाव आहे. स्वर्ग में उसका नाम है. किती जणांना विश्वास आहे की आपला आश्रयाचा खडक ही मंडळी स्वर्गामध्ये नोंदणीकृत झालेली आहे. कितने लोगों को विश्वास है कि आश्रय का खड़क सेवा स्वर्ग में उसका नाम हो गया है. आणि मनुष्याने नाही आठवलं म्हणून काही होत नाही. मनुष्य ने याद नहीं किया इसलिए कुछ नहीं होता. स्वर्गामध्ये आपलं नाव आहे याच्यामध्ये स्वर्ग में अपना नाम है, इसमें नहीं आनंद करना है. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपलं नाव जरी कुठं नसेल तरी परमेश्वराने स्वर्गामध्ये आपली नोंद ठेवली, एवढं लक्षात ठेवा. इसलिए याद रखना, कहीं भी आपका नाम नहीं आने से परमेश्वर के राज्य में या स्वर्ग में आपके नाम लिखा है. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट, और इस जगह दूसरी बात, आपलं नाव कदाचित प्रसिद्ध होणार नाही, हमारा नाम कभी प्रसिद्ध नहीं हुआ होगा, परंतु आपल्या विश्वासाची साक्ष प्रसिद्ध व्हायला. हमारे विश्वास की गवाही प्रसिद्ध होगी. आपण खूप थोडे, हम बहुत थोड़े हैं, जास्त नाहीये, ज्यादा नहीं है, बहुत थोड़े हैं, हम उंगलियों में गिन सकते हैं. गोलियाताकडे किती दगड होते? 5 पत्थर. गोलियत के पास कितने पत्थर थे? सॉरी, दावीद के पास कितने पत्थर थे? 5. 5 किती पत्थर. होते? 5 पत्थर. 5 दगड होते, गोटे म्हणतात त्याला ना. तर 5च फक्त गोटे दाविदाकडे होते. आणि गोलियात किती मोठा होता? गोलियत कितना बड़ा था? आणि खूप मोठा होता, बलाढ्य होता. त्याच्या समोर दावीद उभाच राहू शकत नव्हता. आणि दाविदाकडे असणारा जे गोटे होते ते तर त्याही पेक्षा लांब होते. गोलियत बहुत बड़ा था और वो दावीद उसके सामने खड़े होने के लायक नहीं था, और जो उसके पास 5 पत्थर थे वो तो बहुत ही छोटे थे. परंतु तो
गेला. लेकिन दावीद किस नाम से गोलियत के सामने सेनाधीश गया? परमेश्वराच्या नावाने सेनाधीश परमेश्वर के नाम से मारलं. उसने गोलियत को मारा. कशाने मारलं? किस चीज से मारा? फक्त 5 बोटापैकी एक. पत्थर से 5 पत्थरों से केवल एक पत्थर चुनके. म्हणून आपल्यामध्ये काही नसेल तर प्रभू येशू ख्रिस्तावरचा आमेन. विश्वास खूप मोठा हमें आहे. हमारे पास कुछ नहीं रहेगा अभी तो परमेश्वर का बड़ा विश्वास हमारे लिए काफी 5 है. गोट्यांपेक्षा जास्तच गोटे आपल्या मंदिरामध्ये आहेत. हमारे मंदिर में 5 पत्थरों से ज्यादा पत्थर है. पत्थर नाही आहेत, हे जिवंत जोडले. ये जीवंत पत्थर है. आणि याद्वारे परमेश्वर आपल्याला मोठा जय देणार. और ये पत्थरों के द्वारा प्रभु हमको बड़ा जय देने वाला है. आणि तिसरी गोष्ट, और तीसरी बात, आपली आयडेंटिटी हमारी जो पहचान ती कशी असायला वो पाहिजे? कैसी होना चाहिए? ख्रिस्ताच्या द्वारे आपली ओळख असायला. मसीह के द्वारा मेरी पहचान होना चाहिए. आपण स्वतःला ख्रिस्तामध्ये लपवायला पाहिजे. हम खुद को मसीह में छुपाना चाहिए. म्हणून ख्रिस्ताला आपण लपवायचं नाही. हम मसीह को अपने अंदर से छुपाना नहीं. ख्रिस्तामध्ये आपण गुप्त असायला पाहिजे. हम मसीह में गुप्त रहना चाहिए. पण ख्रिस्ताला आपण गुप्त ठेवलं नाही पाहिजे. लेकिन मसीह को हम गुप्त नहीं रखना चाहिए. या ठिकाणी या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. इस जगह में 3 बातों को आप ध्यान रखना. परमेश्वर ज्यांना निवडतो, परमेश्वर जिनको चुनता है, ज्यांना बोलवतो जिसको बुलाता है आणि त्यांना तो त्याच्या आगमनापर्यंत स्थिर ठेवतो. और उसको वो उसके आगमन तक स्थिर रखता है. नाव मोठं नाहीये, नाम बड़ा नहीं है, परंतु आपली कृत्य मोठी असली पाहिजे. लेकिन हमारे काम बड़े होना आपल्या चाहिए. कामाने लोकांनी आपल्याला ओळखायला हमारे पाहिजे. कामों के द्वारा लोग हमें पहचानना मी चाहिए. तुम्हाला म्हणून माझं शीर्षक हेच होतं की नोन बाय डीड्स नॉट बाय नेम. इसलिए जो मेरा वो जो प्रचार का शीर्षक था कि नाम से नहीं लेकिन कामों से हम पहचाने जाना चाहिए. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते की त्याने मला थोडं बोलण्यासाठी मदत केलं. मैं प्रभु के नाम का धन्यवाद देती हूँ कि परमेश्वर ने मुझे थोड़ी देर बोलने के लिए समय दिया. आणि मी तुम्हाला क्षमा मागते की मी तुमचा खूप अधिक वेळ और मैं तुम लोगों से माफी चाहती हूँ कि मैंने आपका बहुत समय को ले लिया. तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करते की माझ्यासाठी आणि सिस्टर सोनूसाठी तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा. मैं विशेषकर आप लोगों से विनती करती हूँ कि मेरे लिए सिस्टर सोनू के लिए आप विशेष प्रार्थना करना. के लिए मैं पूरी कलीसिया से प्रार्थना की याचना करते हुए मैं अपने विचार को समाप्त करती हूँ. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर के नाम की महिमा हो. मी पास्टरला विनंती करते की पुढची वेळ त्यांनी घ्या. प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान हो, बड़े मैं घटूं, वचन दिया उन स्त्रियों के बारे में जिनका नाम उल्लेख नहीं है, पर उनके कामों के बारे में बाइबल बड़ी सफाई से कहती है. इट्स नॉट अवर नेम बट अवर वर्ड्स, अवर डीड शुड बी ग्रेट. प्रभु हमारे कामों में, क्योंकि ये कहावत है, नाम बड़ा या काम, क्या बड़ा होना चाहिए? काम बड़ा होना चाहिए. हमारी आइडेंटिटी हमारे कामों से होना चाहिए. हालेलुया. कितना भी बड़ा नाम हो, एक छोटा सा गलत काम, जैसे इत्र को एक मक्खी गिर जाने पर वो पूरा इत्र खराब हो जाता है, वैसे एक छोटा सा काम गलत हो जाए हमारा पूरा नाम खराब हो जाता है. इसलिए हमें अपने कामों को अच्छे रखना है. जैसे हमने उन स्त्रियों के बारे में पढ़ा है, हम लोग प्रभु यीशु मसीह में गुप्त रहे, हमेशा केवल यीशु को प्रकट करते जाना चाहिए. हमारा अपमान हो पर किसका नाम ऊंचा होना चाहिए? प्रभु यीशु मसीह का नाम ऊंचा होना चाहिए. हम सभी लोग अपने स्थानों में खड़े हो जाएं एक समर्पण के साथ कि प्रभु आज से मेरा नाम ऊंचा नहीं, आपका नाम केवल ऊंचा होना चाहिए. प्रभु मैं
मैं छिपा रहूंगा और केवल मसीह को प्रकट करता रहूंगा। हालेलुया। उस समर्पण के साथ हम अपने मन ही मन प्रार्थना करेंगे। मैं विनती करूंगा हमारी आखिरी प्रार्थना को और बेनेडिक्शन को आज से कस्बे जी देंगे और हमारी मीटिंग को समाप्त करेंगे। प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय प्रेमळ प्रभू परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू। होय, आज या शब्दात दिनी प्रभू परमेश्वर आम्हा सर्व लेकरांना प्रभू तुझ्या मंदिरात तू आणण्याचं भाग्य दिलंस, आम्ही तुझे आभार मानतो। होय प्रभू परमेश्वर, आजचा दिवस आमच्यासाठी तू आशीर्वादाचा केलास, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। होय परमेश्वरा, खरोखरच आमच्या ह्या मंडळीमध्ये तुझी आज उपस्थिती होती प्रभू परमेश्वरा। तुझ्या आत्म्याद्वारे आमच्या इथं बसलेल्या प्रत्येकाला तू चालवलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। होय, आज या प्रभू परमेश्वरा वचनांद्वारे प्रभू परमेश्वरा आज मंडळीतील सर्व महिलांना एक तुझ्या वचनाद्वारे प्रभू प्रगटीकरण केलंस, मार्गदर्शन केलंस, आम्ही तुझे आभार मानतो। तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी प्रभू परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी तुझ्या नावासाठी जी जी कामं केली प्रभू परमेश्वरा, ती त्या पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेले आहेत प्रभू परमेश्वरा, आणि त्याद्वारे त्या प्रत्येक स्त्रिया आशीर्वादित झालेल्या आहे असं आम्ही वचनातून बघितलं। आज तुझ्या प्रभू वचनाद्वारे आमच्या सिस्टरांशी प्रभू जे काही वचन तू आम्हाला प्रगटीकरणासाठी दिलं होतं, त्यांच्याद्वारे जे वचन आम्हाला दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा। ज्या ज्या स्त्रियांनी प्रभू जे मोठी कामं करून प्रभू परमेश्वरा तुझं नाव उंच केलं, आज आम्हाला या जगामध्ये जगत असताना प्रभू परमेश्वरा आमच्या कामाद्वारे आमच्या साक्षीद्वारे तुझं नाव आम्हाला उंच करायचे प्रभू परमेश्वरा। जरी आम्ही अशक्त आहोत, दुर्बळ आहोत प्रभू, कोणी आम्हाला विचारत नसेल, परंतु ज्या वेळेला आम्ही तुझ्यामध्ये राहून प्रभू तुझं कार्य करू, त्यावेळेला आम्हाला सर्वजण ओळखतील प्रभू परमेश्वरा। आणि जरी आम्हाला ओळखलं नाही तरी प्रभू परमेश्वरा तुझ्या स्वर्गामध्ये आमचं नाव लिहिलं गेलेलं आहे असा आमचा विश्वास आहे। आणि म्हणून प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या ह्या छोट्याशा कल्पामधील सर्व महिलांना प्रभू परमेश्वरा एका आवेशाने भर प्रभू परमेश्वरा, एक ज्ञान बुद्धीने भर प्रभू परमेश्वरा, एका विश्वासाने तू भर प्रभू परमेश्वरा की तुझ्यासाठी मी काहीतरी नक्कीच करणार, आणि ह्या आवेशाने त्यांनी प्रभू परमेश्वरा तुझं गौरव करावं, तुझी सुवार्ता गाजवावी असं होऊ दे। तुझ्या प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनातून आम्हाला जे प्रगटीकरण दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। आमच्या प्रिय सिस्टरांना प्रभू वचन सांगण्यासाठी विशेष ज्ञान बुद्धी दिली, तुझ्या आत्म्याने भरलं, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। होऊ दे येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळीकडून, या आशिराच्या खडक या मंडळीकडून केवळ आणि केवळ तुझ्याच नावाचं गौरव होऊ दे प्रभू परमेश्वर। आमचं नाव मोठं नको, परंतु तुझंच गौरव होऊ दे प्रभू। मग सर्वांना आज तू विशेष आशीर्वादित केलंस, आलेल्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा ज्या ज्या इच्छा आकांक्षा घेऊन आलेल्या आहेत, सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर प्रभू परमेश्वरा। आणि ही मंडळी तुझ्या गौरवासाठी वाढू दे प्रभू परमेश्वरा। येणाऱ्या दिवसामध्ये जे कन्व्हेन्शनचं प्रभू आयोजन केलेलं आहे, त्या कन्व्हेन्शन साठी तयारी करण्यासाठी मंडळीतील प्रत्येकाला तू आवेश दे प्रभू। प्रार्थनेमध्ये येऊन प्रभू परमेश्वरा ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे ते सर्व काही तू स्वर्गीय भंडारातून पुरवून देणार असा आमचा विश्वास वाढू दे प्रभू परमेश्वरा। आणि होऊ दे तुझ्या गौरवासाठी हे कन्व्हेन्शन यशस्वी होऊ दे। पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभू परमेश्वरा। तू आम्हाला चालव, तू आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू परमेश्वरा। आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो। धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रियाने गोड नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो आई। आता देव बाप त्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं जमलेल्या प्रत्येक लहान थोराबरोबर आता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा सर्व काळ राहू। आमेन। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। बोला ख्रिस्त महाराज की